प्राजक्ता माळी हिला अनेक नेत्यांकडून आणि कलाकारांकडून सुद्धा समर्थन मिळते। या संदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। सुरेश धस यांच्या माफीनाम्यासाठी प्राजक्ताचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त। कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करणार। रुपाली चाकणकर यांची माहिती। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये। प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावलं। जी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही। स्त्रीचा सन्मान याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य कायम। या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनात चित्रा वाघ यांचं ट्विट। प्राजक्ता माळीनं घेतलेली भूमिका योग्य। सुरेश धस यांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीची मदत करणार असल्याची ही माहिती। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता। धस यांचा रोख हा आकाचा भाऊ बाकावर होता। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता। तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचा रोग तिकडे होता। आपल्या जीवावर भाषणं करावी, दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं हे माणुसकीला धरून अजिबातच नाही। धस यांच्या वाक्याचा अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्याकडून निषेध। प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। कलाकाराचं नाव कोणासोबत जोडू नका। प्राजक्ता माळी प्रकरणावर गौतमी पाटील हिचं भावनिक आवाहन। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतलेली भूमिका योग्य। गौतमी पाटीलचं प्राजक्ताला समर्थन।